ह्यांना तर गाइस संकल्पला बाय करून आपण जात आहे गोवा ट्रिपला. बाय संकल्प, लव यू बाई. भेटू आपण केरला ट्रिप. चल बाय रे संख्या. हो हो. तर गाइस आपण आता निघालेलो आहे रोड ट्रिप टू गोवा. आता लातूरमधून निघालो आहे. कॉलेजला बाय करू आपण आणि सरळ आपला पुढचा स्टॉप असणार आहे आपलं घर आकिवाटमध्ये. तिथनं मग आजीच्या घरी जायचं निपाणीत आणि तिथून मग गोवा. तर इकडनं पण पोरं आल्यात. आपल्या रोलेक्सला गोवा फिरवायचा आहे त्यामुळे मी रोलेक्सवरनं जाणार आहे. त्यांनी येणार आहेत ट्रॅव्हल्सवरून. आणि ट्रिप असं काय प्लॅन नाही प्रॉपर, पण आता करू प्लॅन आपण क्वालिटीमध्ये बसून वगैरे. जरा 1-2-3 ब्लॉग बघू लोकांचे आणि प्लॅन करू एक नंबर ट्रिप आपली. का म्हणजे आत्ता झालेला आहे आपला गोप्रोचा सेटअप प्युअर सेटअप झालेला आहे. लई पैसे गुंतवले आहेत ह्यात आणि आता करायचे आहेत आपल्याला मेमरीज भरपूर ठिकाणी फिरून वगैरे. तर यस आता मी लातूर सोडून थोड्या वेळात. खरं ट्रॅफिकचं काय मला खरं वाटत नाही. एक्झॉस्ट बदललेला आहे, आपण स्टॉक एक्झॉस्ट टाकलेला आहे आणि नंबर प्लेट पण आता नंतर बदलायची आहे आपल्याला. बदलायला लागणार वाटते कारण ते पासिंग वगैरे जरा इश्यू होते. ते झालं की मग फॉग लॅम्प एक नवीन बसवून घ्यायचा आहे कोल्हापुरात टॉपमध्ये. मर्सिडीज फॉग लॅम्प आहे ते बसवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर हेडलाईट एक बदलायची आहे त्याची. तर एवढे 3-4 कामं आहेत आणि ते झालं लगे निघू मग गोव्याला. आता आलेलं आहे पुढं थोडं म्हणजे पावसा दिवसाच्या बरेच पुढं आलेलं आहे आता मी. आणि सांगायचं म्हणजे रायडिंग गेअर आपण प्रॉपर घातलेला आहे आणि शूज घातलेला आहे फिअर ऑफ गॉड. थोड्याच दिवसात आपण शूज पण घेणार आहे रायनॉक्सचे घेऊ का ॲक्झॉरचे. रायनॉक्सचे जरा बरं वाटलं मला ॲक्झॉरपेक्षा. आणि पॅन्ट जी आहे तुम्ही मी सजेस्ट करतो तुम्हाला रायनॉक्सची घ्या कारण त्याच्यात तुम्ही हे जे आहे हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. एवढा गॅप राहत नाही त्यात, प्रॉपर असं फिट होऊन जाते पाय वगैरे तुमच्या अनुसार. त्याला वेलक्रॉ दिले त्याने आतनं पण ते पेटेंट करून घेतले बहुतेक त्यांनी काय काय सांगाल तर हवं ते. मग त्यामुळं तुम्ही रायनॉक्सचीच घ्या. खरं जॅकेट जे आहे तुमचं वरचं ते मात्र ॲक्झॉरचं घ्या कारण त्याला प्रोटेक्शन जोरात आहे रायनॉक्सपेक्षा. आणि तर आपण एक टँक पॅड घेणार आहे थोड्या दिवसात. ते असणार आहे मेटलचा एक टँक पॅड. म्हणजे त्याचं जे स्ट्रॅप असतात त्याच्यावर मॅग्नेट आहे. ते मॅग्नेटला व्यवस्थित स्टिक होणार दोन्हीकडं. आणि अजून एक मेजर चेंज म्हणजे गाडीत आपल्याला फॉग लॅम्प लावायची तर टॉपमध्ये ते फॉग लॅम्प लावून घ्यायचं आहे आपण. आणि तुम्ही हे साईज बघू शकता किती विड्थ आहे याची. मस्तपैकी असं धरून ओजी. हे जरा मी इथनं हँडल थोडं बेंड करून घेतलं आहे खाली. ते 2 स्क्रू काढून व्यवस्थित खाली बेंड करायचं. आणि ते एक नवीन बसवून घेतले लास्ट टाईम नव्हते ते. बस एवढंच बारीक सारीक सध्या केलं आहे. आणि थोडं आता बेंगलोरला द्यायची आहे आपली गाडी 6 महिन्यानं. बेंगलोरला देऊन व्यवस्थित टँक वगैरे सगळं मॉडिफाय करायचं आपल्या अनुसार. आणि इथं दोन्हीकडं रॉयल एनफिल्ड हे काढून टाकायचं आहे आणि इकडं रोलेक्स आणि इकडं रोलेक्स लिहून घ्यायचा आहे. ब्लॅकमध्ये होणार आहे आपली बाईक एकदम पॉशमध्ये. तर ते एक आहे. आणि मेन म्हणजे अजून एक आपल्याला थोड्या दिवसात अजून एक गाडी घ्यायची आहे म्हणजे एक 2.5 वर्षात जवळपास. ते होऊन जातं लगेच दिवस कटून जातात. आता 3rd इयर होत आले तसंच अजून 2 वर्ष जातील. आणि इंटर्नशिप म्हणजे डिग्री ज्यावेळी देतात ना त्या दिवशी आपल्याला अजून एक दिसणार तुम्हाला गाडी. रॉयलवाल्यांचीच आहे ती गाडी. लई टॉप आहे गाडी. ती घ्यायची आहे आपल्याला. येस कोण नाही ह्या हायवेवर निवांत असते त्यामुळं मी तसा बाईकच प्रेफर करतो. आणि तसं पण गोव्याला घेऊन जायचं म्हटल्यावर रोलेक्सलाच जायचं. कुठं ट्रॅव्हल बिवलनं नाही पटत आपल्याला ते. निवांत गाडीनं एक नंबर राईड होती. ग्लव्ज घालाय नाही. आणि मेन म्हणजे हे जे आहे का हे तुम्ही कपडा बघता ते त्याला वेपर प्रो म्हणतात. ते रायनॉक्सचंच आहे. त्याच्यात सीन असा आहे की तुम्हाला ज्यावेळी स्वेट येतो रायडिंग करून तर ते स्वेट
ॲब्झॉर्ब करतं आणि ॲब्झॉर्ब करताना ज्यावेळी त्याला वारा लागतो ना, वारा लागल्यावर ते स्वेट पसरतो तुमचा आणि तुम्हाला कूलिंग इफेक्ट भेटतं. तर ते एक मला चांगलं वाटलं, त्यामुळे मी घेतलो आहे. तुम्हाला याचा रिव्ह्यू पण सांगतो मी थोड्याच वेळा. आणि आपला हेल्मेट तुम्ही बघू शकता, दिसते काय तर दिसतं असेल हेल्मेट बघू शकता तुम्ही. लय टॉपचा घेतला एक्झॉर ॲपेक्स. भाडं आहे, तुम्हाला 5पर्यंत भेटून जाईल हेल्मेट. रायडिंग गिअरचा बहुतेक मी हे टाकलेलं काय म्हणतात त्यांना, शॉर्ट्स कसलं म्हणतात नाही, हां शॉर्ट्स. आणि आपलं एक पेज आहे रोलेक्स म्हणून, ROLEX मॉलमध्ये _3x0 म्हणजे 350 असायला हे होतं, पण ते एक्स लिहिलं चुकून. तर त्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता. 100% फॉलोबॅक भेटणार तुम्हाला. ते पेज मी फक्त असं रील्स टाकायचं म्हणून नॉर्मली ते चालू केले, उगं तसं टाईमपास आपलं. तर त्या पेजला तुम्ही फॉलो करा, जमलंच. इंस्टाग्रामवर आहे. टू व्हीलरचं तेच ॲडव्हान्टेज, टोल नाक्याचं काही विषयच येत नाही, कडेने खपकन निघून जायचं. लाईट ऑफ. सोलापूरमध्ये 100% आपल्याला धरणार आहे तो. त्यावेळी मी अजून एक 10 मिनटात, आता पुढचा जो सीन येणार तुम्हाला तो डायरेक्ट सोलापूरचा येणार, तिथं आपल्याला ते 100% धरणार आहे. तर आपल्याला त्याला हुकवायचं आहे, कट मारायचा. तर तुम्हाला ती कट मारताना मी व्हिडिओज हे दाखवणार आहे कसं करायचं. आणि तो जर धरला आपल्याला तर भाई लई दंड आहे मग आपल्याला. पश्चिमबंग कंदील लावतो भाई, मग अवघड आहे. मग आधीच जायचं तेवढाच पेट्रोलचा खर्च ठेवला आहे मी ना, सांगते असल्यामुळे लई खर्च झाला माझा. तर फक्त पेट्रोलचे पैसे उरलेत माझ्याकडे आता. तर पेट्रोल बिलही खाती गाडी आपली, ॲव्हरेज देते बरीच. हे जे ओडोमीटर आहे ते बदलून घेतले आपण, क्वालिटीमध्ये नवीन टाकले. त्या ओडोमीटर, त्या जुन्या ओडोमीटर तेवढं रिस्पॉन्स देत नव्हता व्यवस्थित, मला टाईम वगैरे चुकीचं सांगत होता, त्यामुळे दिलं बदलून. आणि त्यामुळं आता तुम्हाला इथं जे रिडिंग दिसणार नाही, चमकत असेल बघा, रिडिंग दिसत असेल. ती रिडिंग आहे सध्या 2,500 2,500ची आणि 5,000ला 15,000ची आपल्याला सर्व्हिसिंग करायची आहे. म्हणजे जवळपास त्या गोव्या ट्रिपनंतर आपली होईल, म्हणजे इथं जर 5,000 होईल ना, त्यावेळी आपली 20,000 रनिंग झालेली असेल त्या गाडीची, म्हणजे जुन्या ओडोमीटरनुसार. मग तेच त्यावेळी जरा सर्व्हिसिंग द्यायचं टॉपमध्ये गाडीला, आणि ते चांगलं करून देतात. सर्व्हिसिंग झाली की मग परत आणायचं. मग एकच सर्व्हिसिंग उरती 40,000ची एकदा सर्व्हिसिंग केली की मग सगळं आपल्याकडं पेड. मग कंदील आहे भाऊ. तर गाडीला बऱ्यापैकी मेंटेन ठेवलं आहे मी ना, असं नाही की लक्ष दिलं नाही. लय भारी गाडी. वी आर इन तुळजापूर गाईज. रस्ता खूप खराब आहे. फर्स्ट इयरपासून बघतोय बरं, 3rd इयरला आलं ह्यो रस्ता काय डेव्हलप झाला नाही. आणि धूळ बघा, ही गाड्या किती सोडतात आणि ओव्हरटेक बी करता येत नाही. मेटेओरपेक्षा असल्या टाईमला ड्यूक प्लॅस्टिक गाड्या लई वडतात लई. हे एवढं वडना, जरा पावर द्यायला पाहिजे अजून थोडा, असं माझी अपेक्षा होती. काय जाऊ दे, लई टॉप गाडी आहे पण कम्फर्ट ॲट इट्स पीक. पाण्याची बाटली पडलेला का माझ्या हातातनं मग अशी घ्यायला लागेल वाटतं. एखादी पाण्याची बाटली घ्यायला लागेल. रस्ता पिंद चॅट करतो गाईच एक बार. रस्ता काय अवघडा विषय का. लोक असं बघतात जणू काय ह्यो काय वेगळंच केला. गाडीचं स्पीड थांबलं की लोक लई घाण बघायला चालू करतात. काय तर नवीनच आला ह्यो, हेल्मेटला लावलाय आणि काय अवघड आहे. कल्चर डिफरन्स लई आहे बरं आपल्या
इथं आणि मुंबई पुण्याच्या कल्चरमध्ये लय फरक आहे. अरे महाराजांचे पुतळे हजार भीती घालू का काय? सोलापूरला एक पट्टा आहे जिथं ट्रॅफिक लय येते. त्या पट्ट्यात आपण पळवू गाडी आणि त्यात तुम्हाला व्हिडिओ देतो. आणि त्या ह्याच्यात आहे ना आपण चांगलं गाणं लावू, एखादं चांगलं म्हणजे लय टॉप क्लास गाणं लावू, तर तुम्ही ते एन्जॉय करा. कारण हे गोप्रो आहे, ह्याला स्टेबिलिटी लय खतरनाक आहे, लय म्हणजे नेक्स्ट लेवल स्टेबिलिटी आहे गाडी. तर तिथं आपण एकदा थोडं असं कटबीट मारून तो प्रकार जरा करू. तर तुम्ही ते एन्जॉय करा आणि बॅकग्राऊंड म्युझिक तेवढं ऐका, लय टॉप म्युझिक देऊया आपण. लेट्स गो. फक्त 52 किलोमीटर आहे सोलापूर इथनं. 52 पुणे 300, तुळजापूर 4, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. त्याला कॉपीराईट मारून काय, माझं गाणं नाही. ह्या रस्त्याला पवनचक्की लय आहेत. ह्या रस्त्याला तेव्हा की केवढा मोठा आहे, 1 पंखा 2 पंखा. अरे कसं घेऊन जातात लगा लगा लगा. पण मागची चाकं त्याची बारकी आहेत होय नाही. टॉप क्लास हायवे आहे, काय गर्दी नाही काय नाही, निवांत आपलं थ्रॉटल देत मस्तपैकी. फीलच वेगळा आहे, फील टॉपच. इथं जर झेडेक्स येणार बिनार असती का, आय 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 धुरळा धुरळा भाई, आगच विषय टॉसच केला असता. डाऊनशिफ्ट, एक डाऊनशिफ्ट गप गायब, डायरेक्ट सोलापूर. एक डाऊनशिफ्टमध्ये सोलापूर, टॉपचा विषय. पाणी आहे, पाणी पाणी आहे. रस्ता लय पाठ झाला आहे मला. तो बघा दरवेळी एक असतेच अपोजिटनं घाण करणार. तो रस्ता भारी आहे. तिकडनं मागणं वर गेला की ते त्या साईडला नळदुर्ग येते आणि इकडं आपण सोलापूरला. मागणं एक फॉर्च्युनर आल्या. पेट्रोल का लय द्यायला की ॲव्हरेज आज सुट्टी नाही भाई, शाबाश. तर मगाशी तुम्हाला म्हटलं मी सोलापूरजवळ आल्यावर आपल्याला ते बांधायचं आहे. पडला ते कापड पडलं, मग इथं कापड बांधलेलं नंबर प्लेटला. आत्ता अवघड आहे की, तरी पण बघू ते सी आणि GQ मधलं कळत नाही त्यांना, तरी पण काय तर करायला लागणार, नाही तर फाईन बसेल फालतूचा. कापड बांधलेलं कापड टिकलंच नाही, चांगलं कापड पडलं, त्यापेक्षा बांधलोच नसतो ना. जाऊ दे आता. तर आलेला आहे सोलापूरला. आपल्याला तो पूल क्रॉस करायचा आहे. तिथं पूल खाली असतात RTO आणि ते लय रडते बरं. शेख म्हणून कोण तर आहे, लय रडते. मागच्या वेळी लावलेला फाईन, त्याला कसं तर गंडवून आलतो. हा बघू आपण. तरी हेल्मेट आहे आपल्याकडं, खरं आपल्या नंबर प्लेटमुळं अडवलं असं वाटते मला. त्या साईडला 2-3 असतात, ह्या साईडला 2 असतात. तेवढं हाय बघा नंबर प्लेट बघते ते ना, बसकन फोटो मारते, काही विषय नाही. आपण निघूकडे ना बघितला आहे त्यानं बहुतेक. दोघं आहेत, निवांत आहेत आज भाई सुट्टीवर आहे आज. तर लई धरतोय बसकनमध्ये येऊन. झालं सक्सेसफुल. आता इथनं पुढं नो RTO. तरी आपण एक्झॉस्ट काढून आले, कारण नंबर प्लेटला धरलेलं. मागच्या वेळी माझा एक्झॉस्ट हे होता, कोबरा होता, खरं त्यानं बघितला नव्हता ते एक्झॉस्ट. त्यानं फक्त नंबर प्लेट बघून नंबर प्लेटचं लावलेलं, काय तर लावलेलं 200-300 रुपये.
दिलं नाही त्याला पैसे नाही. मग गरीब आहे म्हणलो, गरीब लय गरीब आहे म्हणलं बाई. बरं जाऊ दे. तर आता सोलापूरच्या बाहेर तुम्हाला म्हटलेलं एक आपण क्वालिटी राईड करू. इथं ट्रॅफिक भारी असते आणि गाडी पळवायची मजाच वेगळी असते. तर बॅकग्राऊंडमध्ये मी एक चांगलं गाणं लावतो आणि तुम्ही राईड एन्जॉय करा. आणि हे गाणं जाऊ दे. चला तर स्टार्ट. ये पैसा तासंग पैसा मसंग ये मनी छोड़ो फिर जॉब दर नॉट पाक विथ मी देर 3 दिन तो तेरा मॉल कंपनी तेरी माँ पैसा तासंग पैसा मसंग ये पैसा तासंग पैसा मसंग ये पैसा तासंग पैसा मसंग ये पैसाचा डौ ओभरलोड क्यास फ्लो ब्रो भइसके बोर गनी नसकिने भो पैसाको बोट पैसा जडेको कोट मेरो हाँसेर बिताइदे आज भोलिको न सोच केटा पैसा तासंग पैसा मसंग ये पैसा तासंग पैसा मसंग ये धनी ठुलो छोड कुरो मनी कुरो बोल ठुलो भनी डुबो पोल खुलो अनि बुझो सोच कुरो अम्बानीको एन्टिलामा खोलिदिन्छु पेन्टी खाना पैसा यति धेरै सोल्टी कमाए रे सेन्टी भामा आयो पैसा गयो पैसा धेरै आयो थोरै लैजा खायो पैसा हगो ऐसा बेचे आउँछ मोनालिसा स्टिभ जब्स बेटर नट फक विथ मी धेरै गज किन्दिन्छु तेरो वाल कम्पनी फेरि म पैसा तसँग पैसा मसँग ये पैसा तसँग पैसा मसँग ये शाहरुखलाई लोन ब्याक सलमानको डोनरमा पैसाको गोलमाल बाँडिजेको ओनरमा साँच्चीकै भनेको कुरो सुन्दा फेरि ठट्टा लाग्छ चन्द्रमामा जग्गा मेरो धनी पूर्जा पक्का बाचा 5देखि 10 20 150 मस्ती सक्यो ल पर्खी प्रिन्ट हुन्छ पर्सी फेसबुक र इन्स्टा यो ट्विटरको चिन्ता भन कति लाग्छ पैसा यो तिनटैलाई किन्दा पैसा तासँग पैसा मसँग ये पैसा तासँग पैसा मसँग ये बेजोज नि ऋणमा जब छिर्छु म सिनमा भाइ चौधरीलाई सिङ्गै पचाइदिन्छु एकछिनमा मस्किलोनले टेस्लालाई कतिमा पो बेच्ला भन् त्यस्ता मुला किन्ने पैसा बोकी हिँड्छु जेबमा लुई भुइटन जारा यो गुची र प्राडाको उठाउँछु म भाडा सधैँ अमेरिका जाँदा यो एन्ड्रयुको टेट अनि बिली भाइको गेट पनि जोडी मेरो नेट जति पुग्दैन भेट्न नि जेफ पनि बेच कति त्यसपछि पनि अझै डेच कति लाग्छ तँलाई आपुग्न टिकेट जति त्यति पैसा छ ब्रो पैसा तासँग पैसा मसँग ये 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 आले 130 किलोमीटर अजून उरले 208 किलोमीटर. तर जाऊ आपण 5:30पर्यंत पोचू 5:30-6पर्यंत. का म्हणजे मला ब्रेक घेण्यात काही इंटरेस्ट नाही. मस्तपैकी जाऊ आपण लवकरात लवकर जेवढं शक्य आहे तेवढं. आणि उद्या थोडी गाडीची शॉपिंग करू. आज काय नाही जमणार. आज रेस्ट घेतो जाऊन. रेस्ट घेण्यासारखं काय झालं नाही तरी बी किंवा आज बी कधी काय सांगता येत नाही. बरं काय सांगता येत नाही. एन्जॉय. तर काहीच आपण घेतला एक छोटासा ब्रेक. कारण आता सीन कसा झाला आहे माझी पाठ दुखाल्या जरा बरंच डिस्टन्स आपण थोड्या टाईममध्ये कवर केले. चांगलं झालं. पाठ का दुखते याचं कारण म्हणजे एकच आहे टर्फ. का 8 दिवसातनं 6 दिवस टर्फवर पडिकच होतो. त्यामुळं पेट्रोल बघा 2च कांडीवरले दिसत असेल. 2च कांडीवरले पेट्रोल. आता टाक्या पेट्रोल पुढं आपण 3 कांडीवर आहे पाहिजे होतं पण 2 कसं काय आलं. अरे बाई हां. तर टर्फला जर तुम्ही एवढं दिवस गेला तर ऑब्वियसली पाठ दुखणारच तुमची. आणि आत्ता आपलं वय बी झाले ना. त्या वयात नाही आपण हसत्या खेळत्या वयात आपण
आता अभ्यासाच्या वयात, त्यामुळं गंडलाय विषय सगळा शरीराचा. तर इथनं आता लय काय उरलं नाही, एक 70 किलोमीटर उरले. तर ब्रेक घेणार नव्हतो मी, करलेच पाठ दुखून राहिली. तर आता आपण जातोय, किती वेळात पोचेन आता. तरी माझं टार्गेट आहे 5:30पर्यंत. हे जरा घड्याळ चुकीचं दाखवते, घड्याळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे. येस, मेजॉरिटी पार्ट कवर झाला आहे. फक्त एक 10 किलोमीटर उरले. खरं लय कंटाळा आला, बोर झालं म्हणजे मेजॉरिटी पार्ट कवर झालेला आहे गाईज. आणि शेवटचा एक पट्टा उरलेला आहे, तो हा आहे 10 किलोमीटरचा. ट्रॅफिकमुळं जरा गेअर कमी जास्त शेवटची कांडी ब्लिंक होत आहे. तर अजिबात पेट्रोल टाकणार नाही आता, डायरेक्ट पप्पांना पेट्रोल टाकायला लागेल. पप्पांना म्हणून जरा फेरी मारून या म्हणणार, तसंच पंपावून पेट्रोल टाकून या म्हणणार. आणल्यावर काय विषय होत नाही. तरी आता 5:30 झाले असते. बरंच डिस्टन्स आपण कवर केलं कमी वेळात. आणि आज पेट्रोल बिल आहे कमी खाल्ली गाडी. बहुतेक रॉयलचा म्हणजे मेटेवरचा स्वीट पॉईंट 80 आहे वाटतं. बरोबर 80 स्पीडवर ॲव्हरेज देणार. लय ॲव्हरेज दिल्या गाडी आज. फक्त मोजून 1 2 3 4 5 कांडीमध्ये आलेली. 5 कांडी म्हणजे 4च म्हणा जवळपास. टॉपचा विषय झाला आहे आज. आता 27 किलोमीटर आले मी. ट्रिप फेलला आले, म्हणजे शेवटची एक कांडी उरली रिझर्वला. लय तेल असते, काय विषय होता. सीन असा झाला आहे, आपला जो हेल्मेट आहे ना ते लय वच आहे. आणि त्याचं म्हणजे 1.6 kg आहे ना ते हेल्मेट. तर त्याच्यावर जो गोप्रो आणि त्याच्यावर माउंट, हे सगळ्याचं वजन माझ्या डोक्यावर. त्यामुळं माझं डोकं पकडलं आहे आता. म्हणजे दुखालंय, डोकं लय वज होतले आता. जे काढल्यावर मान दुखणार आहे माझी. म्हणजे ह्याचा अनुभव आला मला मागच्या वेळेस. एवढं वज जर कंटिन्यू डोक्यावर घेतलं ना, सवय होईपर्यंत जरा वेळ लागते. ॲग्झॉरचे हेल्मेट जरा बरेच वज्जे असतात आता. आणि स्टीलबर्डचं तर काय बोलायचं कामच नाही. एवढं हलकं असतं काय अवघड. एमटीचं हेल्मेट घ्यावं म्हणतो एखादं. बघू, सध्या तर हे वापरतो 1-2 महिने. असं मध्ये येतं तर एक्झॉस्ट नाही, त्यामुळं जरा इन्फिरियर झाल्या का वाटतं. एक्झॉस्ट असताना न्यूट्रल करून धनकन वाचवलं सगळी गायब, मॉप पळून जातो अख्खा. लय टॉपचा विषय डबल बॅरलचा. गोव्यामुळं जरा काढायला लागते एक्झॉस्ट, पर्याय नाही आपल्याकडे. घर फायनली घरी आलेलं आहे आपण. आफ्टर 5.5 hours कंटिन्यू ट्रॅव्हलिंग. नाही, एक ब्रेक घेतला म्हणा का स्पीड जरा जास्त होती. रेग्युलर 70पर्यंत असतात. जरा बघू म्हणलं 80ला कसं ॲव्हरेज दिली, तर 80ला टॉपमध्ये ॲव्हरेज दिले. आणि ट्रिप फेल होऊन म्हणजे लास्ट रिझर्वला लागून
आपल्याला 38 किलोमीटर झाले आहेत आणि 38 आणि इथलं एक 200 मीटर होईल. 38.7 झालेलं आहे. आणि हे आमचं गाव. गावात आल्याला पहिलंच घर, आता दुसरं घर बांधून आले, म्हणजे थोड्याच दिवसात चालू होईल. वास्तुशांती होईल त्याची. वास्तुशांतीला या सगळी. गाडी देऊ आपण. तर घरी पोचलो काल आणि जेवायला वगैरे गेलो. आणि आज आहे डे 2. आता आपण चाललो आहे कोल्हापूरला. ते फॉग लॅम्पचं आणि हेडलाईटचं काम करून घेऊ. काल पेट्रोल संपायला, आज टाकी फुल आहे आपली. तर असंच आज रेस्ट डे आहे. आज पुष्पा बघायला जाणार संध्याकाळी. पुष्पा 2 रिलीज झाला आहे आज. संध्याकाळी जाणार मस्तपैकी पुष्पा वगैरे बघणार आणि रेस्ट घेऊन उद्या सकाळी गोवा गोवा. आज आन्या शितोळे, शशांक पाटील आणि सिंगारे आणि ऋषी दातार ही सगळी बसल्यात लातूरवरनं. म्हणजे रात्री बसणार ट्रॅव्हल्सनं. तर त्यांनी उद्या येतील आणि आपला प्लॅन आणि खर्च तुम्हाला सगळंच बघायला भेटेल या व्लॉगमध्ये. तर तुम्ही ट्यून राहा आणि रेग्युलरली व्लॉग्स फॉलो करत राहा. ह्यो व्लॉग मे बी आज रात्री पडणार. व्लॉग ह्यो आज रात्रीच पडणार ऑब्वियसली, एडिटिंग करून. दररोजच्या दररोज मी टाकणार. तर सिरीज व्यवस्थित तुम्ही फॉलो करा आणि न चुकता सगळे ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. काय तसं बी सुट्ट्या आहेत तुम्हाला आता, म्हणजे माझ्या वर्गातल्या पोरांना. बाकीच्या ज्युनियरचे पेपर चालू आहे, त्यांचं पेपर फुटला वाटते काय तर अवघड आहे. कसं काय 2-2दा पेपर देऊ वाटते की त्यांना, लय अवघड. जाऊ दे. तर आपले पण प्रिलिम्स झालेत आणि फायनल पेपर होणार आहे जानेवारी 18ला. तर आता मी तुम्हाला सांगतो, गोव्याचं सिरीज झाली आता की जानेवारीमध्ये माझं फायनल पेपर असणार आहे UTचा. जानेवारी झाली की फेब्रुवारीत आपण चालू आहे उड्या बघायला. इंडिया इंग्लंडची उड्या आहे ती मे बी नागपूरला राहील ना. नागपूरला जाणार आहे आम्ही ते बघायला. मग ते झालं की तुम्हाला मे बी एक केरला ट्रिपचा ब्लॉग येईल. केरला ट्रिप, हां शुअर शॉट. केरला किंवा साऊथलाच कुठं तर चांगल्या ठिकाणी त्याचा एक ब्लॉग येईल तुम्हाला. कारण आता आपलं काश्मीर झालं आहे आणि तर वरचं नॉर्थचं काश्मीर मेन होता तो एक केला आणि पल्सला जाऊ शकलो नाही. तर राहू दे, आपण पल्स दुसऱ्या मार्गे एन्जॉय करू. तर आपण केरळाला जायचं आहे. केरळाचा एक तुम्हाला फुल डिटेल्ड ब्लॉग येणार आणि ते झालं की मग त्यानंतर बघू, प्लॅन करू. त्यानंतर घराची वास्तूक शांती होती. घर बरंच डेव्हलप झालं आहे चांगलं. आता मला ह्याच्यात फोटो शेअर करतो मी. मस्त झालं एकदम. टाईल्स वगैरे टाकले आता आणि पेंटचं काम होईल 3 महिन्यात चालू. म्हणजे टेंटेटिव्ह मे जूनपर्यंत आपलं घर तयार होईल. घर आणि हॉस्पिटल मस्तपैकी. आणि यस तेवढंच. एक्झॉस्ट बदलला. आवाजावर लोकल आहे. लोकल एक्झॉस्ट आहे त्याचं. कुठलाही माहीत नाही का, लोकल असल्यामुळे माहीत नाही ऑब्वियसली. EV पार्क झाले बघा इथं नवीन. लका लय जोरात केले ह्यांनी. आपल्याला मे बी दिसेल कारण रस्ता बघू. जरा एक दुसरीकडे पण काम आहे. निप्पाणीला डायरेक्ट नाही जायचं आपल्याला. जर निप्पाणी रूट असेल नक्कीच मी पार्क दिसणार. हे भारी बांधला आहे त्यानं. वाटलेलं होतं कोणतरी एवढं बांधलं. टोल नाक्या कशी बांधलं टोल कायम काय गाडी यायला का काय लय पळती. पहिल्या ह्यालाच डायरेक्ट 80 टेक्कीची गाडी. लय पळती गाडी. तसं एकदा टेस्ट ड्राईव्ह घेतलेलो आपण. लय टॉप चांगली शोरूम आहे. लय गाडी पुढे गाडी. अरे भाई शेवटी सगळ्या गाड्या झुक्या राहणार पडेगा. GT 650 गॉड. GT 650 ते गॉड. आपलं पेमेंट स्टार्ट झालं तर जी आपली पहिली बाईक असणार आहे स्वतःच्या पैशात तर ती 100% 100 काय 200% GT असणार आहे. GT ते बी मे बी ब्रिटिश ग्रीन कलर. क्रोम
भारी दिसते पण मेंटेनन्सला असतं क्रोमला, त्यात नाही पडायचं आपल्याला. ब्रिटिश ग्रीनच जोरात आहे, मला आवडते ब्रिटिश ग्रीन. लयच म्हणजे लयच भारी आहे ती. सगळ्यात गदळ करवतात म्हणल्यावर ही आहे निळा कलर आहे. लय घाण आहे. तो का थांबला बादशा? ह्याची बी ट्रायम्प लय खपाल्यात का अलीकडं. मी ज्यावेळी मेट्यावर घेतलं त्यावेळी ट्रायम्प आली नव्हती अजून 440 मार्केटमध्ये. स्पीड 400 आली नव्हती अजून मार्केटमध्ये, नंतर आली आहे. लेडीज फर्स्ट गाईज, लेडीज फर्स्ट. बायकांना जागा द्यायला लागते. हो का, जा पटकन जा. छान काम केलं. थोडंच लहान काय गाडीला तर इंडिकेटर मोडलं का असं उगं गडबड करताय तसे आहे. मग गणते विषयान काय ते बघ. बॅग केवढी मोठी आहे, एवढ्या बॅगेतनं म्हणल्यावर 4 चाकी एवढीच जागा झाली ना. कशाने गडबड करून बसायचं आणि बडवून यायचं. आमचा जिल्हा कोल्हापूर. ती वडत नाही गाडी, तेवढी वडत नाही जी जेवढी काय GTच्या 1/4 वडते आहे करेक्ट ती गाडी. वडतच नाही ना काही गाडी. मला तेवढं आहे या गाडीबद्दल, म्हणून घेऊन दिल्यात मला घरचे गाडी. लूक, स्पीड, पॉवर, टॉर्क आगा तोड नाही, खरं स्पीड नाही आहे गाडीला. जाऊ दे, आपण घेऊ नाही, ह्याला नाही विकायचं त्यामुळे काही सांगा. GT पळवायची का आज? GT बघू, तू असली ना पळवू GT, काय विषय नाही. एवढी वेळ महत्त्वाचं म्हणजे वेळ आहे, कारण आज संध्याकाळी पुष्पा बघायला जायचं ना आपल्याला. त्यामुळं वेळ जर असला तर शुअर शॉट GT पळवू आपण. तर आता फॉग लॅम्प बसवला गाडीचा आणि आता झोप घेऊन उद्या सकाळी सगळी पोरं येणार आणि मग आम्ही चाललो गोव्याला. तर व्लॉग असाच एंड होईल, कारण टाईम नव्हता मला, त्यामुळं मी बाकी शूट नाही केलो. तर यस, उद्याचा व्लॉग गोव्याचा व्लॉग असणार आहे. बाय.